आले बघा कसे लगेच। ओके सो गाइस ताईचं आहे ना फुल प्रिपरेशन होऊन झालेलं आहे। मे बी येस फुल प्रिपरेशन झालेलं आहे। आणि या मिसळचं नाव नक्की काय हे मला माहित नाही, पण या मिसळला मी नाव ठेवलंय। नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलमध्ये। आणि मी मंदार अंबोकर घेऊन आलो तुमच्यासाठी एक नवीन ब्लॉग। सगळ्यात पहिले मी माझी अपडेट देतो, तुम्हाला कसं वाटतंय। मी तर बरं आहे, कारण ब्लड ट्रान्सफ्युजन पण केलंय, त्याच्यामुळे ताकद आहे। आणि लूज मोशन आणि पोटात गुडगुड होतो ते पण थांबलेलं आहे। बट सीन असं आहे की पोट थोडं वाढल्यासारखं वाटतंय, त्याच्यामुळे आता एक रिपोर्ट करायला, त्याच्यानंतर कळेल की नक्की काय झालंय ते म्हणजे सीटी स्कॅन करायचंय। अजून एकदा ओपीडीला दाखवायचं। सो एवढंच आता प्रोसेसर बाकी आहे। त्याच्यानंतर डॉक्टर ठरवतील की ऍडमिट करायचंय की गोळ्यांनी होऊन जाईल। फायनल आपलं कळेल रिपोर्ट मध्ये ते तुम्हाला सांगू, कारण अजून काही कन्फर्म नाही ना त्याच्यामुळे। आणि आता थोडंसं काम आहे आपल्या घरामध्ये, जसं की जुने कपडे आपण देतो ना भांडीवाल्यांना, ते चाळीपासून ती सवय आहे तशी। पण इथे काय भांडीवाले वगैरे जास्त फिरत नाही, ते जावं लागतं। पण मी म्हटलं की आपण तिघंच एवढी भांडी करून करणार का? आम्ही प्रत्येक वेळेला आपण भांडी घेतच असतो प्रत्येक वेळेला, त्याच्यामुळे यावेळेला विचार केला की आपण जे गरजू असतील त्यांना पण कपडे देऊया, आणि बाकी कपडे थोडे काय डबे वगैरे काय घ्यायचे देऊया। पण हे जे कपडे भरपूर कपडे देऊया इकडे, एवढे सगळे कपडे बोचकेच बांधून ठेवले, 3 बोचके आणि पर्स पण आहे। तर पर्स म्हणजे सगळे कपडे चांगले आहेत, त्यांचे असे काही फाटलेले पण नाहीये किंवा असे नाही खराब झालेले, एकदम व्यवस्थित कपडे जे ते यूज करू शकतात। तर हायवेला इकडे एक बसतात, म्हणजे भरपूर जण बसतात असे जे गरजू आहेत त्यांना, तर त्यांना पण देऊया। तर मला तर हे खूप करायचंच होतं, म्हणजे मम्मीला मी सांगत होती मम्मी आपण हे करूया म्हणून, कारण सारखी भांडी घेऊन कुठे ठेवणार आणि ती, आणि तर ऑलमोस्ट झालेत भांडी पाहिजे थोडी, तर हे आपण देऊया। अजून दळण पण दिलेलं आणायचं आहे, कुळदाची पिठीचं पीठ केलंय मेन म्हणजे, कारण आपण प्रत्येक वर्षी 2-3 महिने आपण करत असतो, ते 1 किलो ते गेले ते आणायचं। त्याच्यानंतर अजून काही सामान आणायचं, आणि आज एक तुमच्यासोबत मस्त रेसिपी शेअर करणार आहे, म्हणजेच की मिसळ पाव। युनिक आहे असं, एकदम म्हणजे छान असं काहीतरी मसाला ऍड करायचा आहे। तो मसाला आपण घरीच बनवणार, एवढं काय हे नाही असं तामझामवालं नाहीये, पण ती एकदम भारी लागते, भन्नाट एकदम। आणि मागे मम्मी मला घेऊन जात होती डॉक्टरकडे, इथेच आपल्या फॅमिली डॉक्टरकडे। तर रिक्षामध्ये आम्हाला कोणाचे तरी पैसे पडलेले भेटले, म्हणजे ते 60 रुपये होते, 10-5 रुपये नाही 60 रुपये ते बघा हे। तर मम्मी म्हटली की डॉक्टरला देण्यापेक्षा किंवा कुठल्या इतर कोणाला देण्यापेक्षा आपण गरिबांनाच देऊया। सो आता आपण ते चाललोय तिकडे, सो त्यांना ते देऊया। असं रिक्षात पडले ते कोणी असंच घेऊन जाईल, किंवा कोण त्याच्यावर पाय पडला ते फाटतील, तर त्याच्यामुळे हे पैसे आम्ही युज न करता आम्ही बाहेरच देऊ कोणाला। मला वाटतं हे पैसे ना भाऊ आपण असेच पैसे देण्याचे, ते लोक काय करणार त्याचं ठेवून, आपण त्यांना काहीतरी खायला देऊ। आता माहित नाही मित्रांनो, हा ब्लॉग तुमच्यापर्यंत येईपर्यंत सगळा विषय झाला पण असेल, पण आम्ही या दोघांपैकी एक गोष्ट करू। काय नाही का मोठी चावी घेतली, चावी घेतली। हे पण रिक्षा मी खाली बोलवते, खाली ठेव तू, मी ते पकडू का? एक नको पकडून, मी सगळं पकडलंय। मला आशीर्वाद देत आहे। आलोय आपण चौकीच्या इथे, ही चौकी आहे आपल्या हायवेची, आणि याच्या राईट साईडलाच बसतात गरजू लोक, तर त्यांना देऊया। बघा समोर बघताय किती जण आहेत, खूप लोक आहेत। असं जर तुम्ही पण मीरा भाईंदर मध्ये राहत असाल ना तर नक्की या, कारण त्यांना गरज असते त्या गोष्टींची। चला आपण एक काम करूया, फॅमिली असतील ना त्यांना देऊया आधी, चल तर पुढे। भरपूर जण आहेत आणि आपल्याकडे कपडे एवढेच आहे, एका फॅमिलीला एक गोष्ट एका, असं मी विचार करते। अरे यार, एका फॅमिलीला बरं 2 फॅमिलीला एक देऊया ना। भरपूर जण आहेत ऍक्च्युअली, खूप लांबच लांब रांग आहे। चल ना, ज्याला पॉसिबल आहे त्यांना देऊ। आले बघा कसे लगेच। अरे यार, ही कुठे जाते? कपडे
घाल ना तुला तर त्यांनी खेचूनच घेतली. ताई गेल्या तर पैसे द्यायला. दिले बघा, त्यांनी ओपन पण केलं. तेवढंच आहे मायड्यात. नेक्स्ट टाइम इकडे येणार पक्का आहे. अरे यार मित्रांनो, लिटरली ते लोक मागे लागलेले, तुम्ही बघितलं. मागे येणारच कारण भरपूर मोठी फॅमिली होती, म्हणजे 100 लोक तरी होते एकाच वेळेला. चला, आपल्याकडून काहीतरी पुण्य झालं, हीच मोठी गोष्ट आहे. आपण लाईफस्टाईल व्हिडिओ शेअर करतो, त्याच्यामुळे हा एक छोटासा भाग तुमच्याकडे आणण्याचा प्रयत्न आहे. बाकी याच्यामध्ये काहीच कोणता मेसेज आम्हाला द्यायचा नाही आहे. बस आमच्याकडून आम्ही एक छोटंसं हिंदूचं काहीतरी केलं आणि आम्हाला खूप त्याचा आनंद झाला. चला आता जाऊया. आता थोडंफार काय आपल्याला घ्यायचं सामान ते घेऊ आणि घरी आपण रेसिपीला सुरुवात करू. बघतो धक्का दूर दूर भाईसाहेबांनंतर एक सेकंडसाठी घाबरली. मी पण घाबरलो नक्की काय विषय झाला. हा, आणि बघा तिकडे बघतो तर अगरबत्ती चालू आहे. घरी आलो आणि आवरायलाच खूप जास्त वेळ लागला. आता सगळी तयारी करून घेतली बऱ्यापैकी. आपल्याला आज मिसळपाव बनवायचे आणि ते पण वेगळ्या पद्धतीने, एकदम डिफरंट स्टाईल. म्हणजे आपण मार्केटमध्ये वगैरे बघतो ना, असं सगळ्या गोष्टी एकदम प्रॉपर ठेवलेल्या असतात एकदम, आणि एस्थेटिक असतं एकदम, असं एकदम भारी वाटतं ते. तर थोडासा प्रयत्न असेल आपला की तसं फ्लेवर यायचा मिसळपावला. आणि हो, मंदारला सांगितलं डॉक्टरांनी, तू घरातलं काही खाऊ शकतो, तिखट वगैरे, पण फक्त बाहेरचं अवॉइड करायचं आहे आणि त्याचे जे पत्ते ते पाळायचे. त्याच्यामुळे मिसळपाव तो खाईल, पाव नाही खाणार, चपाती किंवा मग भातच खायचा सोबत. तर आपण त्याची पण काळजी घेऊया. इकडे ना आपल्याला बटाट्याची भाजी पण करायची. तर बटाटे उकडून घ्यायचे, एकच बटाटा घेतलाय मी, सगळे साईडला ठेवूया. त्याच्यानंतर आपण काय करायचंय की इकडे ना सगळं वाटण घेतलंय. कांदा घेतलाय अख्खा, भाजून घेतलाय. त्याच्यानंतर खोबरं भाजून घेतलंय, लसूण भाजून घेतले आणि हे आपले खडे मसाले जे जे अवेलेबल होते ना ते सगळे भाजून घेतले. तर या सगळ्याची आपल्याला ना छान पेस्ट तयार करायची, म्हणजे वाटण वाटून घ्यायचं थोडक्यात. तर हे सगळं घेते त्याच्यामध्ये. म्हणजे मिसळपावला एक गावाकडचा टच देण्याचा आपण प्रयत्न करतो. तर त्यासाठी आपण अशी नॉर्मल पण बनवतो ना मिसळ वगैरे, तर त्यासाठी हा जो गरम मसाला आहे तो महत्त्वाचा आहे. तर म्हणून मी हा गरम मसाला ॲड करते. काय काय घेते त्याच्यामध्ये, काळी मिरी, धणे नाही फक्त, बडीशेप घेतले, लवंग घेतले, परत हे घेतले, खसखस घेतली. ज्या गोष्टी अवेलेबल आहेत त्या घ्यायच्या आणि आपल्याला जेवढं तिखट पाहिजे त्याप्रमाणे काळी मिरी वगैरे घ्यायची. आणि मेन गोष्ट म्हणजे हे पण आणले, काय बोलतात ते, मिसळपाव मसाला पण आणलाय आपण. तर ते पण एक आज डिफरंट होणार आहे काहीतरी. लास्ट टाइम दीदी आली ना, तर दीदी बोलली की मिसळपाव मसाला ऍड कर, ते माझ्या डोक्यात होतं. आता आपण चांगलं वाटण वाटून घेऊया. त्याच्यामध्ये थोडंसं पाणी लागलं तर ऍड करू शकतो, थोडंसं घट्ट करायचं आहे. ते पहिले पण थोडं पाणी ऍड करू. त्याने सगळा मसाला पण रेडी करून घेतलाय मस्तपैकी. आता जेवढा मिसळ लागणार आहे ना तेवढाच मी करून घेतला, म्हणजे एकदम जास्तीचं नाही केलं असते ना. सुगंध पण छान येतो एकदम. आपला नॉर्मल असतो ना तसंच करायचं. एवढं काय त्याच्यामध्ये फार काही मी विशेष ऍड केलं नाहीये, पण तो मसाला पाहिजे तर अजून चव येईल. आता काय करायचं, आपल्याला बटाट्याची भाजी करायची. फक्त एक बटाटा घेतलाय मी. इकडे पॅन घेतलाय, त्याच्यामध्ये तेल ऍड करूया थोडंसं, एकदम तेल थोडंसं ऍड करूया. जिरं आणि राय ऍड केलं याच्यामध्ये. तर आपण काय करूया, याच्यामध्ये कांदा आणि मिरची ऍड करूया. भाजी पण एकदम सिंपल करायची आहे, फक्त या गोष्टी असणं गरजेचं आहे. बाकी तर सगळं सिंपलमध्येच आहे, झणझणीत थोडं आहे एवढं मात्र खरं. बटाटा एकच आहे त्याच्यामुळे मी कांद्याचं प्रमाण पण कमीच घेते. ते करतात ना बाहेर हे फ्राईड राईस वगैरे, मस्त वाटतं ना असं. भावला तव्याचं खायचंच नाही, म्हणून मी घरच्या घरी मिसळपाव बनवते. भरपूर दिवस झाले भाऊच्या पण जिभेला चव नाहीये. डाळ भात सगळं लाईट जेवणच जेवतोय ना. आता फ्राय झालंय, आपण काय करूया, थोडी हळद ऍड करूया, चवीनुसार मीठ ऍड करूया. त्यामध्ये बटाटे ऍड करूया आपण. ही अशी एकदम इन्स्टंट आणि साधी सोपी भाजी करायची बटाट्याची. तर आपण काय करूया, असं आहे ना, तोडून कढीपत्ता ऍड केलाय, त्याच्यानंतर कोथिंबीर. गॅस बंद केला, मिक्स करून घेऊया आणि भाजी आपली रेडी आहे. एवढीशीच भाजी केली, पण आपल्याला थोडंच लागणार आहे ना बटाट्याची भाजी, साईड बाय साईड त्याच्यामध्ये. चला मित्रांनो, आपण टोप ठेवलाय आणि आता इकडे तेल ऍड करून घेऊया. इथे मी काय घेतलंय की चणे आणि हिरव्या वाटाणे छान भिजून शिजवून घेतलेत कुकरमध्ये. तर हे शिजलेत चांगले.
तर याचीच आपण आज आमटी करणार आहोत. आपण बऱ्याचदा काय होतं मूग मटकीची करतो, आपल्याला जे काही आपल्याला कडधान्य आवडत असतं त्याच्या पण आमटी करू शकतो. आज आपण मस्त चणे आणि वाटाण्याची आमटी करणार आहोत. तेलामध्ये एक मोठा कांदा ऍड करतो. कांदा छान शिजला, आता आपण याच्यामध्ये मीठ ऍड करूया. त्याच्यामध्ये या मिसळमध्ये आपल्याला टोमॅटो पाहिजे तर आपण ऍड करू शकतो, नाही केलं तरी चालेल. आणि ऑलरेडी आपला सगळा मसाला आहे ना, त्याच्यामुळे एवढी टोमॅटोची आवश्यकता नाहीये. घेतला तुम्ही तरी पण चालेल, छान टेस्ट. कांदा आणि टोमॅटो फक्त आपण घेऊ ना तेव्हा छान असं बारीक कट करून घ्यायचं, म्हणजे ते आपल्याला आमटीमध्ये जास्त लागणार नाही खाताना. एकदम अशी प्लेन एकदम मस्त आमटी होईल. आता आपण काय करूया, हा आहे ना पूर्ण मसाला ऍड करूया याच्यामध्ये. आता कांदा खोबरं वगैरे सगळ्या गोष्टी आपण भाजूनच घेतल्या होत्या, अख्खा खडा मसाला. तरी पण आपण इकडे पुन्हा छान थोडंसं फ्राय करून घेऊया तेलामध्ये आणि कांद्यामध्ये. मी नेहमी करते तेव्हा अशी प्लेनच करते ना आमटी, मिसळ जेव्हा करायची तेव्हा. तर आज थोडं इंटरेस्टिंग आणि हे थोडंसं नवीन. नेहमी आपण मूग मटकीची करतो. जास्त पण नाही फ्राय करायचं, 1-2 मिनिटं थोड्याशा हाय फ्लेमवर पूर्ण फ्राय करून घ्यायचं. 2 मिनिटं झाले फ्राय करून आपण आहे ना हळद आणि आपले मसाले ऍड करूया. चवीनुसार जेवढं आपलं क्वांटिटी असेल, मिसळची क्वांटिटी असेल तेवढं. इकडे 3-4 चमचे छोटा हा मसाला टाकला. आता हा सुहानाचा मिसळ मसाला आहे, तो आपण याच्यामध्ये ऍड करूया आपल्या सगळ्या मसाल्यांमध्ये. हळद आणि नॉर्मल मसाला पण ऍड केलाय, मालवणी मसाला आणि हा मिसळ मसाला. एकदम भारी सुगंध येतोय मस्त एकदम. चला आता या सगळ्या गोष्टी मिक्स करून घेऊया. हे सगळे मसाले आपले छान फ्राय करून घेऊया. मिक्स झाले व्यवस्थित. आता आपण काय करूया, हे जे वाटलेलं पाणी आहे ना मिक्सरला लावलेलं, ते सगळं ह्याच्यामध्ये पहिले ऍड करूया आपण. आज एकदम झणझणीत मिसळ बनणार आहे ना. हे आहे आपण जे वाटाणे शिजवले होते ना, वाटाणे चणे, त्याचं पाणी आहे. आता आपल्याला जेवढं पातळ जेवढं घट्ट हवंय ना त्याप्रमाणे आपण तो रस्सा वाढवायचा. छान अशी मिसळला उकळी आली आहे मस्तपैकी एकदम. आता आपण काय करूया, हे सगळे वाटाणे याच्यामध्ये ऍड करूया. आता याच्याऐवजी मूग मटकी असती ना तर आपण वेगळी ठेवली असती बाउलमध्ये, म्हणजे उकडून. म्हणजे आपल्याला जसं जसं हवंय ते एक हॉटेलमध्ये जसं घेतात तसं. पण हे वाटाणे आहेत त्याच्यामध्ये सुद्धा तो रस गेला पाहिजे. मूग मटकीचा साईज लहान असते, तर तो आपण म्हणजे ऑन दी स्पॉट आपण ऍड केला तर तो रस त्याच्यामध्ये मिसळतो. पण हे वाटाणे जाडसर असतात, त्याच्यामुळे रशामध्येच मी वाटाणे ऍड करते. नाही तर मग बारीक मूग मटकीच आपण सेपरेट ठेवली असते. त्याला ना एक उकळी आली ना की मग आपली मिसळ तयार आहे. ओके सो गाइस, ताईचं आहे ना फुल प्रिपरेशन होऊन झालेलं आहे. मे बी येस, फुल प्रिपरेशन झालेलं आहे. आणि भाईसाहेब ताट बघून तर आहे ना मलाच राहत नाहीये. भूक लागली ना तुला? हा, मी घरी खाण्याच्या बाबतीत माझं सगळं ताळतंत्र सोडलेलं आहे, पण बाहेर मात्र मी स्वतःला नियम लावून घेतलेत बाहेरचं खाण्यासाठी. खरं शपथ सांगतो, शपथ मित्रांनो, एकदम बांधिलकी. सो घरी तर काय आपलं नॉर्मल, आपण नवीन तेल यूज करतो, नवीन सगळ्या गोष्टी असतात, फ्रेश असतं. सो घर में तो चलता है मेरी कोको. आपली मिसळ मस्त तयार आहे. वाव यार, एक नंबर ताई, जबरदस्त. आता मी तुम्हाला थाळी दाखवतो थोड्याच वेळात. हा, ते आपण इकडे सब काय ताट सजवलंय ताईने यार, एक नंबर मित्रांनो, जबरदस्त यार. आता रावत नाही राव. फायनली गाईज आपलं मिसळचं संपूर्ण ताट तयार आहे. आणि ह्या मिसळचं नाव नक्की काय हे मला माहित नाही, पण या मिसळला मी नाव ठेवलंय ताईची मिसळ. 100 आणि 125 मस्तपैकी ताईची मिसळ म्हणून आपण फेमस करायचं या थालीला. नवीन काय अशी गोष्ट आपण बनवली, रेसिपी वगैरे, तर सगळ्यात पहिले खाण्याचा मान हा माझा असतो. सो येस, स्टार्ट करते. पहिले आपण बटाट्याची भाजी ऍड करूया या पूर्ण मिसळमध्ये, काहीतरी नवीन आणि युनिक. त्याच्यानंतर आपण कांदा घेऊया थोडा. मेन म्हणजे भाईसाहेब मिसळला जो रूप येतं ना तो म्हणजे फरसाणने येतं. सो फरसाण तर आलंच पाहिजे. आता दुसरी म्हणजे आपण ही शेव घेऊया. शेव हाताने सर्व केली तर अजून बेटर. येस. आणि लास्ट म्हणजे मस्तपैकी असा लिंबू. भाईसाहेब मित्रांनो, जेव्हापासून माझी तब्येत बिघडली ना मागच्या 1 आठवड्यापासून, तेव्हापासून मी शपथ सांगतो मी तिखट काहीच खाल्लेलं नाहीये. सो आज मी खातोय, कारण आज थोडा बरं आहे मी.
सो गेले 2 दिवसापासून मी थोडा बरा आहे. चला स्टार्ट करूया मस्तपैकी. थोडासा आपण वरतून रसा ऍड करूया. मस्त. सो अशी ताईची झणझणीत मिसळ तयार आहे. आपण थोडासा बटाटा पण आहे. जबरदस्त मित्रांनो. म्हणजे एवढी भारी टेस्ट येते ना, असं वाटतं की आपण कुठल्या तरी प्रवासाला निघालोय आणि एखाद्या जसं की मुंबई सोडल्याच्या नंतर एखादा धाबा असतो ना, त्या धाबा स्टाईल मिसळ झालेली ताईची मिसळ. एक नंबर जबरदस्त. आता पावासोबत खा. पाव तर पूर्ण नको खाऊ, भाऊ तर पाव नाही खाणार आहे, फक्त एक पीस खाऊन बघ, एक बाईट खाऊन बघ. पावाने त्रास होऊ शकतो म्हणून मी एकच बाईट घेतोय. अतिशय सुंदर झालंय. तारीफ करावी तेवढी कमीच आहे मित्रांनो. तुम्हाला बघून कळतच असेल. एक नंबर. रेसिपी तुम्हाला समजली असेल तर तुम्ही नक्की ट्राय करा आणि प्रतिक्रिया कळवा आपल्या कमेंट बॉक्समध्ये की कशी रेसिपी झाली आहे. तर मित्रांनो मिसळ खाल्ली, एक नंबर झालं होतं टेस्ट. आणि त्याच्यामध्ये कांदा, लिंबू वगैरे, फरसाण वगैरे टाकून अजूनच जास्त मजा आली. आणि मेन थिंग म्हणजे बटाट्याची जी भाजी होती ना, त्याच्यामुळे ना मिसळला थिकनेस जास्त आला. सो त्याच्यामुळे ते एक नंबर लागलं मिसळ. म्हणजे असं वाटत होतं कुठल्या बाहेर हॉटेलमध्येच खातोय, अशी जबरदस्त टेस्ट होती. आणि सगळं आणि सगळं श्रेय ताईलाच आहे. ताईच बनवून. ताईची मिसळ. येस. तर खूप छान झाली होती. तुम्ही पण करून बघा, नक्की बघा. आणि याच्याऐवजी दुसरं आपण कडधान्य घेतलं ना तरी पण चालेल, अजून चांगलं. आणि आजच्या ओव्हरऑल यात छोटासाच ब्लॉग आहे, पण आजच्या ब्लॉगमध्ये जे काय झालं ते तुम्हाला दाखवलं. आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करून सांगा की व्हिडिओ कसा वाटला. आणि मी आहे ना मंदार आंबोकर ब्लॉग चॅनलला सबस्क्राईब करून बेल बटन दाबा. लवकरच भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या. बाय.